हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ANB अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत जलसंपदा विभाग भरती 2023 जे 27 डिसेंबरपासून सुरुवात झालेले पेपर ते 1 जानेवारीपर्यंत झालेले जलसंपदा विभागाचे पेपर याचे संपूर्ण स्पष्टीकरण आपण एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहेत. सर्व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर उद्याच्या पेपरला जे विद्यार्थी जाणार आहेत त्यांना निश्चितच याचा फायदा होईल. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. 2023 मधील अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? 2023 मधील अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? तर पर्याय आहेत प्रोफेसर कोल्डिया गोल्डन, जॉन फोसे, लुईस आणि वरीलपैकी नाही असे ऑप्शन आहेत. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय 1 प्रोफेसर कोल्डिया गोल्डन. तर 2023मध्ये जेवढेही नोबेल पुरस्कार ज्या क्षेत्रात मिळालेले आहेत त्याचे आपण अभ्यास करून जायचं आहे परीक्षेला. पुढचा प्रश्न, भारताच्या मध्यभागी असलेले शहर कोणते? आणि पर्याय दिलेत जयपूर, नागपूर, इंदोर, भोपाल आणि याचं उत्तर असणार आहे नागपूर. पुढील प्रश्न घेऊ. पंचायत समितीचे अध्यक्ष पदस्थान कोण भूषवतं? आणि पर्याय दिलेले आहेत जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, सभापती आणि याचं उत्तर असणार आहे सभापती. पुढचा प्रश्न, आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आणि ऑप्शन्स आहेत पुणे, नाशिक, सातारा, मुंबई आणि याचं उत्तर असणार आहे पुणे. पुढील प्रश्न घेऊया. त्याने चांगला अभ्यास केला म्हणून त्याचा 4था क्रमांक आला, या वाक्याचा प्रकार ओळखायचा आपल्याला. तर ऑप्शन्स आहेत परिणामबोधक, समुच्चयबोधक, न्यूनत्वबोधक, कारणबोधक आणि याचं उत्तर असणार आहे परिणामबोधक. इथे परिणाम दाखवतोय ना, म्हणजे त्याने चांगला अभ्यास केल्यामुळे काय झालं, त्याचा परिणाम काय झाला, त्याचा 4था क्रमांक आला, म्हणून याचं उत्तर असणार आहे परिणामबोधक. पुढचा प्रश्न घेऊया. आम्ही गुरुजीचे आज्ञाधारक विद्यार्थी आहोत याच्यामधलं विशेषण आपल्याला ओळखायचं आहे आणि पर्याय आहेत आम्ही, गुरुजी, आज्ञाधारक, विद्यार्थी. तर याचं विशेषण असणार आहे आज्ञाधारक. पुढील प्रश्न घेऊ. गुळाचा गणपती असणे याचा वाक्प्रचार ओळखायचा आहे. तर निरुपयोगी व्यक्ती असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा प्रश्न, शालिनी नृत्य करते याचं रीती भूतकाळ करायचं आहे आपल्याला. रीती भूतकाळ, तर शालिनी नृत्य करीत असे ह्याचा रीती भूतकाळ असणार आहे, म्हणजे भूतकाळापासून ती क्रिया चालत आलेली आहे, म्हणून इथे असे असणार आहे. पुढचा प्रश्न, आता आम्ही सगळे मिळून खाऊ शकतो या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. तर याचं उत्तर असणार आहे संयुक्त क्रियापद. मराठी व्याकरण जाताना करून जावं विद्यार्थ्यांनी, कारण याच्यावरती बरेच प्रश्न विचारले जात आहेत. पुढचा प्रश्न, पारंगत या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखायचा आहे आपल्याला. तर पारंगत यासाठी म्हणजे कुशल, एखाद्या कामामध्ये प्रवीण असणं, कुशल असणं, हातखंडा असणं म्हणजेच पारंगत असणे. पुढचा प्रश्न, शाश्वती या शब्दाचा समानार्थ शब्द सांगा. शाश्वत म्हणजे चिरंतन, नेहमीसाठी, अनियमित टिकणारा असं आपल्याला इथे म्हणता येईल. पुढचा प्रश्न, योग्य वाक्यरचना ओळखायची आहे. हा प्रश्न इथे दिलेला आहे. आमच्या घरात नांगर, वखर, अवजारे इत्यादी गोष्टी समाविष्ट आहेत. तर याची वाक्यरचना ओळखायला इथे विचारलेली होती. पुढील प्रश्न आहे ध्वनिदर्शक शब्द ओळखायचा आहे. ध्वनी कसल्या प्रकारचा ध्वनी हा भुंगा काढतो? तर भुंग्याचा आवाज निघणे म्हणजेच गुंजारव, का गडगडाट, का घुमणे, का वरीलपैकी नाही? तर याचा आवाज, भुंग्याचा आवाज म्हणजेच गुंजारव असं याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया. विरुद्धार्थी शब्द कोणता नाही ते ओळखायचा आहे. आता चढ उतार, श्याम सावळा, कृष्ण धवल, उग्र सौम्य यामधला विरुद्धार्थी कोणता नाही असं आपल्याला ओळखायचं आहे. तर चढचा अपोजिट उतार येतं, म्हणजे हे बरोबर आहे. कृष्णाच्या विरुद्ध धवल, ब्लॅक अँड व्हाईट, हे बरोबर आहे. उग्र आणि सौम्य हेही बरोबर आहे. तर याचं उत्तर असणार आहे श्याम आणि सावळा हे काय झाले, समानार्थी शब्द आहेत, म्हणून हा विरुद्धार्थी शब्द नाही. याचं उत्तर हे असणार आहे. पुढचा प्रश्न, मी शाळेत गेलो होतो याचा काळ ओळखायचा. आता गेलो होतो म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणून पूर्ण भूतकाळ असं याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया.
देशातील पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री कोण आहेत? आणि पर्याय आहे स्मृती इराणी, सुषमा स्वराज, किरण बेदी, मेनका बेदी. आणि याचं उत्तर असणार आहे सुषमा स्वराज. पुढील प्रश्न, राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव काय आहे? तर पर्याय आहेत गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, बालकवी, अनिल. आणि याचं उत्तर असणार आहे गोविंदाग्रज. पुढचा प्रश्न, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले? आणि पर्याय आहेत 1881, 1891, 1911 आणि 1902. याचं उत्तर असणार आहे 1911. पुढचा प्रश्न, कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या राज्यात आहे? कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आणि पर्याय दिलेले आहेत आपल्याला हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब. आणि याचं उत्तर असणार आहे हरियाणा. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या नदीला वृद्धगंगा असे म्हणतात? तर ऑप्शन्स आहेत कृष्णा, नर्मदा, कावेरी, गोदावरी. तर याचं उत्तर असणार आहे गोदावरी. पुढचा प्रश्न, भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता? आणि पर्याय आहेत 1951, 1952, 1954 आणि 1955. तर याचं उत्तर असणार आहे 1954. पुढील प्रश्न घेऊया, संगई महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? संगई महोत्सव ऑप्शन्स आहेत आसाम, मिझोरम, मणिपूर, नागालँड. आणि याचं उत्तर असणार आहे मणिपूर. पुढील प्रश्न, बालगंधर्व या टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं? तर पर्याय आहेत नारायण श्रीपाद राजहंस, सुबोध भावे, राम राजहंस, नारायण कुलकर्णी. आणि याचं उत्तर असणार आहे नारायण श्रीपाद राजहंस यांना बालगंधर्व या नावाने ओळखले जाते. पुढील प्रश्न घेऊ, तोडा ही आदिवासी जमात कोणत्या ठिकाणी आढळते? आणि पर्याय आहेत सह्याद्री, अरवली, निलगिरी, विंध्य. तर याचं उत्तर आहे निलगिरी. पुढचा प्रश्न, शरावती नदीवरील जोग धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे? आणि पर्याय आहेत कर्नाटक, राजस्थान, तमिळनाडू, वरीलपैकी नाही. आणि याचं उत्तर असणार आहे कर्नाटक. पुढचा प्रश्न, ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसराय कोण होते? आणि पर्याय आहेत लॉर्ड हेस्टिंग, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड माउंटबॅटन, वरीलपैकी नाही. आणि याचं उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. पुढचा प्रश्न, 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने राज्यांना किती कर कपात देण्याचे मान्य केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुढील प्रश्न घेऊया, आता बुद्धिमत्तेवर प्रश्न विचारलेला आहे इंटेलिजन्सवरती. तर दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल किंवा कोणती संख्या येईल? तर मालिका दिलेली आहे 177, 162, 147, 132 आणि 117. जर ही संख्या तुम्ही पाहिली तर हा उतरता क्रमांक दिसत आहे. म्हणजे 177 पेक्षा 162 कमी, त्याच्यापेक्षा 147 कमी, त्याच्यापेक्षा 132 आणि त्याच्यापेक्षा 117 हा कमी आकडा आहे. तर ह्या सगळ्यांमध्ये फरक काय आहे ते पाहायचं आहे. 177 मध्ये -15 जर केलं तर आपल्याला मिळणार आहे 162. तसंच 162 मधून पुन्हा -15 केला तर 147. तसेच 147 मधून -15 केलं तर 132 आणि 132 मधून -15 केलं तर 117. तसंच 117 मधनं जर आपण -15 केलं तर आपल्याला उत्तर येणार आहे 102. अशा प्रकारे पुढं आहे म्हण दिलेली आहे. ठकास महाठक या म्हणीचा समानार्थी म्हण ओळखायला सांगितली होती. तर शेरास सव्वा शेर असं आपल्याला म्हणता येईल. पुढील प्रश्न, मणिपूर राज्याची राजधानी कोणती? तर उत्तर दिलेलं आहे इम्फाळ. अशा प्रकारचे वेगवेगळ्या राज्याच्या राजधानी तुम्हाला परीक्षेमध्ये करून जावं लागेल, कारण कुठल्याही राज्याची राजधानी तुम्हाला विचारण्यात येईल. इथे तुम्हाला मणिपूरची विचारलेली आहे. पुढचा आहे 2023चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर उत्तर आहे नर्गिस मोहम्मद, इराणच्या आहेत. पुढचा, कास पठार कोणत्या ठिकाणी आहे? तर उत्तर असणार आहे सातारा. पुढचा प्रश्न, 1857च्या कानपूरच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर उत्तर आहे नानासाहेब पेशवे यांनी केले.
पुढील प्रश्न, बुलेट ट्रेन मुंबईपासून कोणत्या ठिकाणी धावली? मुंबई ते कुठे बुलेट ट्रेन पहिल्यांदा धावली? तर याचं उत्तर असणार आहे मुंबई ते अहमदाबाद या ठिकाणी. पुढचा प्रश्न, इसवी सन पूर्व 321 मध्ये कोणता राजा राज्य करत होता असं विचारलेलं आहे? तर उत्तर असणार आहे चंद्रगुप्त मौर्य. पुढील प्रश्न, मिस युनिव्हर्स 2023 कोणत्या देशात पार पडली? 2023 मिस युनिव्हर्स ही स्पर्धा कोणत्या देशात पार पडली? तर उत्तर आहे अल सल्वाडोर या कंट्रीमध्ये. पुढचा प्रश्न, 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? तर उत्तर असणार आहे सावित्रीबाई फुले. पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना, हा प्रश्न वारंवार येतोय. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न, राज्याचे मुख्य सचिव यांची नियुक्ती कोण करतं? तर याचं उत्तर असणार आहे राज्यपाल. पुढचा प्रश्न घेऊया, साखरेचे भांडार कोणत्या राज्यात आहे असं विचारलेलं आहे. साखरेचे भांडार कोणत्या राज्यात आहे? आणि पर्याय दिलेले आहेत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि पंजाब. आणि याचं उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली? तर पर्याय आहेत 1948 ते 1949च्या दरम्यान, 1949 ते 50च्या दरम्यान, 1950 ते 51च्या दरम्यान आणि 1951 ते 52च्या दरम्यान. आणि याचं उत्तर असणार आहे 1951 ते 52च्या दरम्यान. पुढील प्रश्न घेऊया, आत्मीयता सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? तर पर्याय दिलेत मुंबई, दिल्ली, लखनौ, कलकत्ता. आणि याचं उत्तर असणार आहे कोलकाता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी मूळ शंकर हे नाव कोणाचे होते? आणि पर्याय आहेत स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, वरीलपैकी नाही. आणि याचं उत्तर असणार आहे स्वामी दयानंद सरस्वती. पुढील प्रश्न, जागतिक मूकबधीर दिन केव्हा साजरा केला जातो? आणि पर्याय आहेत 17 सप्टेंबर, 21 सप्टेंबर, 22 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर. आणि याचं उत्तर असणार आहे 26 सप्टेंबर. पुढचा प्रश्न, मानवामध्ये बीजांड आणि शुक्रजंतूचा संयोग कुठे होतो? म्हणजे हे आहे बीजांड फिमेल गॅमेट्स आणि मेल गॅमेट्स, एग आणि स्पर्म्स याचा संयोग कुठे होतो आणि फर्टिलायझेशन कुठं होतं? तर पर्याय आहेत फॅलोपियन ट्यूब, गर्भाशय, स्त्री योनी, वरीलपैकी नाही. आणि याचं उत्तर असणार आहे फॅलोपियन ट्यूब, ज्यालाच आपण ओव्हिडक्ट सुद्धा म्हणतो. स्त्रीच्या गर्भाशयाच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये किंवा ओव्हिडक्टमध्ये याचा फर्टिलायझेशन होतं किंवा संयोग होतो बीजांड आणि शुक्रजंतूचा. पुढील प्रश्न घेऊया, काय सुंदर देखावा आहे हा या वाक्यातील नाम ओळखायचं आहे. नाम, तर पर्याय आहेत काय, सुंदर, देखावा, हा. आणि याचं उत्तर असणार आहे देखावा. पुढचा प्रश्न, उंबराचे फूल या शब्दाचा प्रयोग अर्थ ओळखायचा आहे. पर्याय आहेत अतिशय दुर्मिळ, अशक्य गोष्ट, अतिशय प्रिय, व्यावहारिक बाब. आणि याचं उत्तर असणार आहे अतिशय दुर्मिळ. म्हणजे जसं उंबराचं फूल एकदाच लागतं तशा प्रकारे अतिशय दुर्मिळ भेट होणे किंवा कधीतरी क्वचितच दिसणे त्याला आपण म्हणणार उंबराचे फूल या नावाने संबोधलं जातं. पुढचा प्रश्न, मुले घरी गेली हे वाक्य कोणत्या वाक्य प्रकारातील आहेत? मुले घरी गेली. पर्याय आहेत विद्यार्थी, आज्ञार्थी, संकेतार्थी, स्वार्थी. आणि याचं उत्तर असणार आहे स्वार्थी. पुढील प्रश्न, गिरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर पर्याय आहेत मुरुत, सागर, सर, नग. आणि याचं उत्तर असणार आहे नग. पुढचा प्रश्न घेऊ, महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे आहे? आणि पर्याय आहेत सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद. आणि याचं उत्तर असणार आहे सातारा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर पर्याय आहेत भूकंपामुळे, का संचयनामुळे, का भूप्रक्षोभ आणि भ्रंशमूलक उद्रेकामुळे. तर याचं उत्तर असणार आहे भ्रंशमूलक उद्रेकामुळे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे. पुढील प्रश्न घेऊ, माथेरान हे डॅश वस्तीचे उदाहरण आहे.
आणि पर्याय आहेत रेषीय, गोलाकार, डोंगरमाथा, वरीलपैकी नाही आणि याचं उत्तर असणार आहे डोंगरमाथा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? ऑप्शन्स आहेत ध्रुव, अप्सरा, पौर्णिमा, सायरस आणि याचं उत्तर असणार आहे अप्सरा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक सोलार सेलमध्ये वापरला जातो? आणि याचे पर्याय आहेत सिलिकॉन, सेरियम, वेनेडियम, यापैकी नाही तर याचं उत्तर असणार आहे सिलिकॉन. पुढचा प्रश्न, प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे? आणि पर्याय आहेत पूर्व महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि याचं उत्तर असणार आहे पूर्व महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य भारताच्या डॅश भागात आहे? महाराष्ट्र राज्य भारताच्या कोणत्या भागात येतो? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तर याचं उत्तर असणार आहे पश्चिम. पुढचा प्रश्न घेऊया, उभा दांडा हे पुळण कोणत्या राज्यात आहे? उभा दांडा हे पुळण कोणत्या राज्यात आहे? तर पर्याय आहेत रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, वरीलपैकी नाही आणि याचं उत्तर असणार आहे सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न, फियोर्ड हे भूरूप कशामुळे निर्माण होते? तर पर्याय आहेत हिमनदी, नदी, वारे, सागरी लाटा. तर याचं उत्तर असणार आहे हिम नदी. याचं उलटं झालेलं आहे, नदी हिम नाही तर हिम नदी असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा प्रश्न, काश्मीरी खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर पर्याय आहेत चेस्टनट, रेबोर, टुंड्रा, पीठ आणि याचं उत्तर असणार आहे पीठ. पुढचा प्रश्न घेऊ, महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? आणि ऑप्शन्स आहेत कोकण, विदर्भ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि याचं उत्तर असणार आहे विदर्भ. पुढचा प्रश्न, नागालँडचा राज्य दिन कधी साजरा केला जातो? नागालँडचा राज्य दिन कधी साजरा केला जातो? तर पर्याय आहेत 30 नोव्हेंबर, 1 डिसेंबर, 2 डिसेंबर आणि 3 डिसेंबर. तर याचं उत्तर असणार आहे 1 डिसेंबर. पुढचा प्रश्न, साबरमती नदीचा उगम कोणत्या पर्वतरांगांतून होतो? तर पूर्व घाट, पश्चिम घाट, अरवली, विंध्य. तर याचं उत्तर येणार आहे अरवली. पुढचा प्रश्न घेऊया, कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर पर्याय आहेत राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि याचं उत्तर असणार आहे, उत्तर तुम्ही देऊ शकता 1-2 सेकंदामध्ये, तुम्ही मला कमेंट मध्ये याचं उत्तर आपण सांगू शकतो. तर याचं उत्तर असणार आहे राजस्थान. पुढील प्रश्न घेऊया, वहिवाट या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर ऑप्शन्स पर्यायामध्ये काय दिलेलं होतं ते आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण इथे सरळ सरळ याचं उत्तर घेणार आहोत. वहिवाट या शब्दासाठी रीत, परंपरा, चाल अशा प्रकारे समानार्थी शब्द येतील. पुढचा प्रश्न, आडत्या या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. आडत्या म्हणजे दलाल किंवा मध्यस्थ. पतित या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे. तर पापी, खवीस, अधम असे समानार्थी शब्द इथे येतील. भारताची पहिली पूर्णवेळ वित्तमंत्री कोण? तर उत्तर असणार आहे निर्मला सीतारमण हे. पुढचा प्रश्न आहे, 19 वर्षाखालील दक्षिण आशियाई 2023 फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली? तर उत्तर असणार आहे भारत. पुढील प्रश्न, क्षेत्रीय ग्रामीण विकास बँकेत महाराष्ट्राचा वाटा किती आहे? तर उत्तर आहे 3.57% एवढा. हा प्रश्न बऱ्याचदा रिपीट झाला आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. महाराष्ट्राची वीज निर्मिती क्षमता किती आहे? तर 44.8 GWFD आहे. पुढचा प्रश्न, कर भरणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? तर याचं उत्तर असणार आहे करदाता. पुढील प्रश्न, IMF ची स्थापना केव्हा झाली? त्याचा फुल फॉर्म असणार आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. तर उत्तर असणार आहे 27 डिसेंबर 1945 रोजी झाली. 27 डिसेंबरला आपली जलसंपदा विभागाची परीक्षा पण सुरुवात झालेली आहे. त्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकतो 27 डिसेंबर 1945 रोजी. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये बॅडमिंटन पुरुष दुहेरीमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले? तर उत्तर आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांनी.
पुढचा प्रश्न, लक्ष्य सेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर उत्तर असणार आहे बॅडमिंटन. पुढचा प्रश्न, चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? तर 10 एप्रिल 1917 रोजी चंपारण्य सत्याग्रह झालेला आहे. पुढील प्रश्न, नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आणि याचं उत्तर आहे 12 जुलै 1982 रोजी नाबार्डची स्थापना झाली. पुढील प्रश्न, भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या राष्ट्रपती आहेत. आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन कोठे आहे? तर मॉन्टेपेलियर फ्रान्स या ठिकाणी, आणि भारतातील कार्यालय जर विचारलं तर दिल्ली या ठिकाणी आहे. सर्वात जास्त भारताची सीमा कोणत्या देशाला लागलेली आहे? तर उत्तर असणार आहे बांगलादेश या देशाला. पुढचा प्रश्न घेऊ. मे 2023 मध्ये 17 लाख कर्मचारी संपावर जाण्याचे कारण काय? तर याचं उत्तर असणार आहे जुनी पेन्शन लागू करण्यासाठी हे सर्व कर्मचारी संपावर गेले होते. पुढचा प्रश्न, ऋषी सुनक यांनी कोणाची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी केली? तर उत्तर आहे सुएला ब्रॅव्हरमन यांची. पुढचा प्रश्न, चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? आणि उत्तर असणार आहे 10 एप्रिल 1917 रोजी. पुढील प्रश्न, नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली? हा प्रश्न झालेला आहे 12 जुलै 1982 साली. पुढील प्रश्न घेऊ. आपण घेतलेला आहे. हा प्रश्न घेऊया सुरुवात. दुगरवाडी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर असणार आहे नाशिक या ठिकाणी. पुढचा प्रश्न, गोदावरी नदी पाणी वाटप विवाद कोणत्या 2 जिल्ह्यांमध्ये झाला? कोणत्या 2 जिल्ह्यांमध्ये गोदावरी नदी पाणी वाटप विवाद झाला? तर उत्तर आहे अहमदनगर व संभाजीनगर यांच्यामध्ये. पुढचा प्रश्न, सात्विक साईराज व रंकीरेड्डी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे बॅडमिंटन. पुढचा प्रश्न घेऊ. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला? तर उत्तर आहे अप्पासाहेब धर्माधिकारी, केंद्रीय गृह आणि कोणाच्या हस्ते दिलेला आहे? तर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 देण्यात आला. पुढील प्रश्न, त्र्यंबकेश्वर मंदिर SIT कशाबद्दल स्थापन करण्यात आलं होतं? तर त्र्यंबकेश्वर मंदिरात मुस्लिमांकडून धूप दाखविण्यात आलेले होते, त्या तपासाकरिता पथक नियुक्ती करण्यात आली होती. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिला सिंचन आयोग कधी स्थापन करण्यात आला? तर उत्तर असणार आहे 1962. पुढील प्रश्न, नागरिकत्व कायदा कधीचा आहे? तर उत्तर असणार आहे 1955. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण जलसंपदा मंत्री आहेत? हे इम्पॉर्टंट आहे कारण आपला पेपरच आहे जलसंपदा विभागावर, तर हा प्रश्न निश्चित येऊ शकतो. तर उत्तर आहे गजेंद्रसिंह शेखावत. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर उत्तर असणार आहे कोयना. आशिया खंडातील लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग कोयना जलाशयात केव्हा करण्यात आला? तर उत्तर असणार आहे मार्च 1999 साली. पुढील प्रश्न, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर उत्तर असणार आहे 2019 साली. कोणत्या वर्षी पाटबंधारे विभागाचे नामांतरण जलसंपदा विभागात करण्यात आले? तर उत्तर असणार आहे 26 ऑक्टोबर 2004 साली पाटबंधारे विभागाचे नामांतर जलसंपदा विभागात करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर उत्तर असणार आहे UPS मदान हे. पुढील प्रश्न, भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील दुसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर उत्तर असणार आहे 1965 साली. महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण किती आहे? तर 21% एवढं असणार आहे. मेगा टेक्स्टाईल पार्क महाराष्ट्रात पहिला कोठे उभारण्यात आला? तर नांदगाव पेठ अमरावती या ठिकाणी उभारण्यात आला. नंदादेवी व्हॅली ऑफ फ्लावर्स कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर असणार आहे उत्तराखंड. भारत आणि पाकिस्तान या 2 देशादरम्यान शिमला करार झाला. पाकिस्तानकडून कोणी स्वाक्षरी केली होती? तर जुल्फिकार अली भुट्टो यांनी. दुधाचे सत्व मोजण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर केला जातो? तर उत्तर असणार आहे लॅक्टोमीटर. अटलांटिक महासागर पार करणारी महाराष्ट्राची पहिली महिला कोण? तर उत्तर असणार आहे आरोही पंडित. अशा प्रकारे आज आपण
27 डिसेंबरपासून ते 1 जानेवारीपर्यंत झालेले जलसंपदा विभागाचे पेपर आपण इथे पाहिलेले आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील. आणि उद्याच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट.